स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करील स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईना. बाईची द्रव्य लोभपूर्ण आनंद लेती याचे म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्यवचने हे. बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव कैसे करी ती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन हे ग्रहस्थ थोर पुरील परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडिती तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे का ऐकता वरदारी समर्थ तेथून उठले. यवन स्मशानभूमीत आले ती राजे त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून. सेवकरी शंकररावासी म्हणती लीला करून ऐसी चुकविले तुमच्या मनासी निश्चय मानासी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिला फकुलासी आणि शेकनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटोनी निंबपत्र 10 मिळे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध त्याने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासे. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निरद त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा सदा परिसोद भाविक भक्त नवमोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभोस्तु. श्रीरस्तु. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसी मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपै. हावेरी नामक ग्रामे यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज हो कोणी राहत होते आनंदी. संतती आणि संपत्ती अनुकूल तया प्रति. सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पलटली प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय आज झाले संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पलटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्णताटी भरून आपणापुढे येती. पाहुनी या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावी. सोलापुरी काम आम्हासी ऐसे ऐकोनी सर्वत्रासी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडीत मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वरभक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहुनी संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मनासी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्तीस तोषिली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजीबंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत केले गजगोरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊळी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जटाशंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असे पुढे प्रौढपणी यज्ञ केले दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट त्यांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी
ते सहजी दर्शनाते पातळी अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणतीस दीक्षितांसी सांगून मद दाद आपली लावावी रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत माहितीचे सांगतीत दीक्षित ते अमान्य करविना मग दीक्षितांसी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षिताप्रती तया वेळी काय बोलते आता पालटली तुझी मती त्वरित सामग्री त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याते जाणतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढवण्याच्या कामावरी आम्हाकडे तई होती महासिद्धी दीक्षित त्यांचे वर्णिल अल्प वृत्त उरगोडी बाळापा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन कारणात येथे रूपे प्रकटले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रप्लुत कथासमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पण मस्तू शुभ वस्तू श्री अध्याय 11 श्री गणेशाय नमा मागले अध्यायी वर्णिली बाळाप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळा वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिता तीत परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगता गाणगापुरी विख्यात महाक्षेत्री भीमातीरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदिले नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिले प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात सेवेकऱ्याबरोबरी मागोनी या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते माध्यान स्नान करून पुन्हा बैसती जप ध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करून या संध्यावदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते गुरु कृपा प्राप्तीकरिता सोडून ग्रहसूत कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहते शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नव्हेची अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळाप्पासी बोलती तुम्ही भिक्षा येऊन नित्य यावे आमचे समी जे पडेल तुम्हासी कमी तेथे आम्ही पुरवूजी बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरुनी जेवले परी संकोच मनासी जे जाणे सोडिले त्यांचे घरी मागोनिया मधुकरी जावोनिया संगमावरी जोळी उदिक बुडवावी आणुनिया बाहेरी वैसुनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले खुश निशिदिनी चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली ही ना आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 येती मूर्ती येऊनी या दर्शन देती 16 चित्ती सुखावे 15 दिवस केल्यावर निद्रिस्तता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाविकारी येऊनिया अज्ञाती अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेन राहिले पूर्ण आणखीही काही दिनक्रम आपला चालवा मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी वृक्षातळी घेऊन वस्त्रासी गेले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिकर एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यक्रम आटोपिले ग्रामामाजी परत आले गेले भिक्षे काढणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी बाळाप्पा तो श्रेयांतरी उत्तम दिन मानला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शगुन तयासी मार्गावरी झाले चरण चालूनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखिले जेथे नृसिंह सरस्वती येती रूपे वास करते तेथे सर्व सौख्यदानती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष ते वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले इतिश्री स्वामी चरित्रांबत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभोस्तु
अध्याय 12 श्री गणेशा नमः. कराया जगदुद्धार हरावया भुभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन कारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्छा उत्कटची तिखडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातळी. अजानुबाहू सुहास्यवदन श्रीमूर्ती श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र पोटी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भुतळे. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाखवले. त्यास एक जहागीरदार हे होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊही स्वामींसी अर्पण कराव नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असतील नृप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग साधिले भोजन नित्य प्रातःकाळी उठून षडक मार्गते आचरून. घेऊन स्वामी दर्शन जपा लागे बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यान्ह एका आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. जोळापा आदी करून सेवेकरी बहुतजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्रीसेवेसी करीत जावे आनंदी. बहुतजन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. त्या कारणे आपसात भांडण होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पांनी पाहुनी नाना युक्ती योजना मोडून टाकीले भांडण एक चित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमभक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास. व्याधी चढली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोगिले काही दिन कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पासी यावे मरण विष दिले कानोल्यातून. पडले आज बाहेर स्वामी कृपेने आज वरी. गुप्त असे उदरी स्वामी सद्गुरु सेवा त्यांचे घरी भावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी त्यांचे महादेवाची पूजा करून मग यावे परतून. स्वामी कारणे हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थ असे. आपण सांगून बाळाप्पासी शंकरपूजन वर्जावे. तैसी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करते. परी बाळाप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाणं. हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चयी. पूजा करेल उचित न करावी हेची सती. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. करावीची पूजन ती या माझी पाहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली. श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून सोडून देशी आपण येथे राहिलं. आपण आल्यापासून आमचे नुकसान होते. ऐसे बोलून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीची. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छा बाळाप्पासी. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थ न देते आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट जाऊन अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या. चिठ्ठ्या आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनीचा करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची चढली होती. कैसा दूर तयाप्रती करीतील यती दयाळ. इति स्वामीचरित्रारंभोत नाना प्राकृत कथा समर्थ सदा प्रेमळ परिसोत. द्वादशोध्याय बोधा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ.